TOGAF. What is the TOGAF? So the full form आहे the Open Group Architectures and Framework. तर ठिकाणी त्याचा आपल्याला बघायला भेटतं. तर TOGAF काय आहे? म्हणजे तुम्हाला द ओपन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं की ते ओपन ग्रुप आर्किटेक्चर काय आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिलं ते एक फार्मवर्क्स आहे. मुख्य म्हणजे फार्मवर्क आहे. आणि ते ज्याचा उपयोग कशामध्ये करतात की एंटरप्राइज आणि आर्किटेक्चर बनवायला किंवा मॅनेज करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर त्याचा मुख्य बिंदू काय म्हणजे त्याचा मुख्य उपयोग काय आहे किंवा याचं सिंपल लँग्वेजमध्ये याला काय सांगताय की TOGAF म्हणजे टॉफ का काहीतरी म्हणतात त्याला टॉपच म्हणतात वाटतं त्याला. TOGAF म्हणजे असं एक सिस्टम असते किंवा IT सिस्टम आणि बिझनेस आर्किटेक्चर बनवायला ती मदत केली जाते किंवा त्याला बनवण्यासाठी मदत करतात. तर हिज अ framework and set supporting tools for developing an enterprise architecture. Then enterprise the architecture, then TO. This is a supporting an IT business and IT businesses and IT systems and architecture. This is the made by the architectures that the helping of the architecture business and IT system. That is a very important point in this the open group architecture frameworks. This now we'll discuss about architecture development cycle. This is the architecture development cycles काय असती. तर आर्किटेक्चर डेव्हलपमेंट सायकल ही स्टेप बाय स्टेप तयार केली जाते. ती एक नवीन एंटरप्राइज सिक्युरिटी आर्किटेक्चर बनवायला ती खूप जास्त मदतीची असते. तर बघूया आपण याच्यात काय सांगितलं गेलेलं आहे. तर आर्किटेक्चर डेव्हलपमेंट सायकल इज ग्रेट टू यूज फॉर द एनी एंटरप्राइज दॅट इज स्टार्टिंग टू क्रिएट अँड एंटरप्राइज सिक्युरिटी टू आर्किटेक्चर्स. तर या ठिकाणी आपला जो आर्किटेक्चर म्हणजे काय, आपण एखाद्या सिस्टमला डिझाईन करतो किंवा आपण एखादं काहीतरी डिझाईन करतो त्याला आपण काय म्हणतो, आर्किटेक्चर सिस्टम्स असं म्हणतो. तर एंटरप्राइज सिक्युरिटी आहे, एंटरप्राइज सिक्युरिटीला आर्किटेक्चर मला बनवायला ते खूप जास्त उपयोगी पडतं. त्याच्यामुळे आपण ते काय म्हणतो, दिस इज आर कॉल्ड ऑफ द आर्किटेक्चर डेव्हलपमेंट. This is now we'll next point discuss about it. Similar frameworks. Okay, so similar to another frameworks, the open group architecture framework starts with the business view and layer followed by the technology and information. तर याच्यामध्ये बिझनेसचा गोल असतं, म्हणजे बिझनेसच्या गोलला समजणं किंवा एखादा बिझनेस तुमचा गोल वगैरे असेल, त्या बिझनेसच्या त्या गोलला ते समजून ते पद्धतीने त्याच्या पुढे ते काय करतं, इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीची योजनाची काय करतं, मेड करतं. हा झाला त्याचा अर्थ. ओके, तर नंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं गेलं, इज अ युजफुल framework ऑफ द डिफिनिंग द आर्किटेक्चर गोल्स अँड विजन, कम्प्लिटिंग द गॅप अँड अनालिसिस मॉनिटरिंग द प्रोसेस. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलं आहे किंवा जर तुम्ही बिझनेस वगैरे बघितली म्हणजेच काय बाबा, तर TOGAF कंपनीला खूप जास्त गोल्स म्हणजे काय लक्ष, आपण एखादं म्हणतो गोल, स्वप्न वगैरे आहे तयार करणे किंवा तयार करायला ते मदत करणं. वर्तमानपत्रातील जी तुमच्या गोष्टी असतील किंवा वर्तमानमध्ये चालू जी स्थिती असेल, म्हणजे चालू स्थिती, त्यामधला तुमचा गॅप, म्हणजे त्यामध्ये तुमचा जे गॅप असतो त्यामध्ये आपण गॅप पडलेला आहे, तर गॅपला ते पूर्णपणे हे करणं, पूर्ण प्रोसेसला मॉनिटरिंग करणं हे त्याचं काम असतं. तर बाय युझिंग SABSA अँड COBIT अँड TOGAF together, a security architecture can be defined that is aligned with the business needs and address all the stockholder requirement. जेव्हा हे तिन्ही पण फार्मवर्क एक म्हणजे एकत्र उपयोग करतात. ती सिक्युरिटी काय करते, ती कंपनी काय करते, सिक्युरिटी आर्किटेक्चरला काय करते, ती मजबूत बनवते. याला आपण म्हणतो याच्यानंतर याला आपण अजून पण एक म्हणतो की जर तुमचा बिझनेस वगैरे असतो, बिझनेसला जी लागणारी गरज असेल, ते स्टॉक होल्डर किंवा रिक्वायरमेंट पूर्ण करायला ती मदत करते. तर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं परीक्षेमध्ये, TOGAF काय आहे तुमचं, द ओपन ग्रुप फॉर आर्किटेक्चर ऑफ द फार्मवर्क. एंटरप्राइज आर्किटेक्चर आहे, फार्मवर्क आहे. आपल्या बिझनेस आणि गोल्सला बिझनेस आणि गोल्सच्या अनुसार IT आर्किटेक्चर मधला डिझाईन, डेव्हलप्स आणि मॅनेजला ते मदत करत राहतं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.